जय महाराष्ट्र मित्रांनो, बँकेत जॉब पाहिजे आहे तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती निघाली आहे। 750 जागांसाठी ही भरती असणार आहे। खासियत याची अशी की महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या जागा आहेत। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही इंटरव्ह्यू होणार नाहीये। त्यामुळे अनेक जणांची जी अडचण होते की आम्ही इंटरव्ह्यू मध्ये फेल होतो, इंटरव्ह्यूची भीती वाटते, तर इथे तुमचा कुठलाही इंटरव्ह्यू होणार नाहीये, जो की प्लस पॉइंट आहे। एक तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। म्हणजे या बँकांसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर सगळ्यांचा सिलेबस सेम आहे, जी की फक्त तुमची 15 दिवसानंतर होणार आहे। अप्लाय करण्यासाठी पण यांनी मुदत कमी दिली आहे, त्यामुळे कमी लोक अप्लाय करतील, कॉम्पिटिशन कमी असेल आणि हे तुम्हाला चान्सेस जास्त असतील सिलेक्ट होण्यासाठी। त्यामुळे चांगली भरती आहे, डिटेल मध्ये समजून घ्या। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँकेबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, टॉप लेवलची बँक आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा नोटिफिकेशन आलेली आहे, अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। NATS पोर्टलवरून आपण अप्लाय करू शकतोय आणि गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला डीबीटी द्वारे पैसे देणार आहे 4,500 रुपये, जे की प्रति महिना आपल्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। ओके, तर ही एक चांगली गोष्ट आहे। तुम्ही इथे बघू शकता यांची ऑफिशियल PDF आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत येते। आणि तुम्ही ते बघू शकता 750 वॅकन्सीज आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या तारखा समजून घ्या। 1 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे, 9 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। आणि तुमची जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे ते डायरेक्ट 16 मार्चला होणार आहे। म्हणजे 9 आणि 16 फार कमी दिवस आहे। अप्लाय केल्यानंतर 10 दिवसाच्या आत आपली एक्झाम होते, त्यामुळे अनेक जण यासाठी रेडी नाही आहेत। त्यामुळे कमी लोक फॉर्म येतील, अप्लाय करण्यासाठी पण कमी दिवस दिले, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी असणार आहे आणि तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्ही बँकेत जॉब बघताय जिथे तुम्हाला अनुभव मिळेल, शिकायला मिळेल, नक्कीच तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। आता तुम्ही ते स्टेट वाईज बघू शकताय कुठल्या राज्याला किती जागा आहेत। फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या राज्यातनं तुम्ही अप्लाय करताय तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे। ओके, आता महाराष्ट्रातनं आपण करतोय अप्लाय तर आपल्याला मराठी भाषा यायलाच पाहिजे। कॅटेगरीनुसार तुम्ही ते जागा बघू शकताय। महाराष्ट्रामध्ये टोटल 60 जागा आहेत, ज्या की भरपूर आहे। या बँकेच्या मानाने यांच्या शाखा आहे तिथे आपण जॉबला लागणार आहोत। म्हणजे पुणे झालं, मुंबई झालं, नाशिक झालं, नागपूर झालं, यांसारख्या शहरांमध्ये तुम्ही ते जॉबला लागू शकणार आहात, हे काम करू शकणार आहात। ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पात्रता काय आहे इथे अप्लाय करण्यासाठी, तर तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, पहिली कंडिशन। त्यानंतर इथे एज आणि एज्युकेशन बद्दल सांगितलंय। 1-3 म्हणजे 1 मार्च 2025 रोजी तुमचं वय आणि एज्युकेशन कॅल्क्युलेट होणार आहे। त्यामुळे जे कमेंट करतील मी लास्ट इयरला आहे किंवा माझं आत्ताच पासआउट झालोय, मी इलिजिबल आहे का, तर तुम्ही ते बघू शकताय 1-3-2025 रोजी तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल पाहिजे। मग आता इथे बघू शकताय मिनिमम तुमचं वय 20 पाहिजे आणि मॅक्झिमम 28 पाहिजे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर आला असाल तर इथे बघा पंजाब नॅशनलची ही परमनंट भरती आहे, पण ही बँक ऑफ इंडिया झाली। त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं, बँक ऑफ बडोदा झालं आणि युनियन बँक झालं। या तिघांच्याही सेम भरती आहे, तिघी पण अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय केलंच पाहिजे। ओके, या तिघांसाठी पण एज क्रायटेरिया सेम आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिली, जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट साठी 10 वर्ष आणि बाकीच्यांसाठी पण तुम्ही बघू शकता यामधून तुम्ही असाल तर तुम्हाला पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। आता शिक्षण किती पाहिजे, तर ग्रॅज्युएट तुम्ही आहात, ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे, एनी डिसिप्लिन, म्हणजे असं नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, कुठलंही ग्रॅज्युएशन, कुठल्याही क्षेत्रातनं तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, तुमचा जो रिझल्ट आहे तो 1-3-2025 पर्यंत आलेला पाहिजे। आता आपल्याला स्टायपेंड किती मिळणार आहे, ही अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता मेट्रो सिटी म्हणजे मुंबई वगैरे सारख्या सिटीतनं तुम्ही आहात तर 15,000 रुपये प्रति महिना,
अर्बन सिटीमधून तुम्ही आहात तर 12,000 प्रति महिना, सेमी अर्बनमधून तुम्ही आहात तर 10,000 महिना, म्हणजे नाशिक वगैरे सारख्या सिटीत नाही तर 12,000 मिळेल आणि सेमी अर्बन असेल तर 10,000 मिळेल. ओके. आता जसं की तुम्ही बघू शकता यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला 4,500 रुपये देणार आहे. म्हणजे मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला किती मिळत आहे, 10,500 मिळत आहे, त्यामध्ये 4,500 गव्हर्नमेंटचे आहे. प्रत्येकामध्ये 4,500 रुपये गव्हर्नमेंट डायरेक्ट प्रति महिना तुम्हाला डीबीटी करणार आहे. थोडक्यात जे लाडका भाऊ योजना होती त्या प्रकारची ही गव्हर्नमेंटची योजना आहे, ज्यामध्ये 4,500 रुपये गव्हर्नमेंट देतं आणि बाकीची बँक देतं. यामध्ये तुम्हाला बँकेत काम कसं चालतं ते शिकवलं जाणार आहे, ट्रेनिंग दिली जाणार आहे, कारण की ही अप्रेंटिसशिप भरती आहे. त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही एका चांगल्या बँकेमध्ये जॉब करणार आहात. जसं की तुम्ही ते बघू शकताय, आता ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती निघाली आहे. तर हा जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक्झाम देणं, काम करणं सोपं जातं, इंटरव्ह्यू देणं सोपं जातं, कारण की तुम्हाला बेसिक टर्म माहीत झालेले असतात. जसं की इथे बघा IDBI बँकेची भरती आहे, पण इथे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इथे हे आपल्याला एक कोर्स देत आहे, त्याची फी आहे आणि तो करून आपण या बँकेत जॉब लागतोय. पण इथे आपण डायरेक्ट अप्लाय करतोय, पण कॉम्पिटिशन जास्त असते, अनुभव नसते. पण जर का तुम्ही ही अप्रेंटिसशिप करताय तर अनुभव पण येतो आणि तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे सगळ्यांची माहिती इझिली झालेली असते. तर ही एक प्लस पॉईंट असणार आहे जर का तुम्ही इथे करताय. तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष इथे जाणार आहे, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला फक्त 12,000 सॅलरीच मिळणार आहे जर का तुम्ही या सिटीवरून अप्लाय करताय. पण हे 1 वर्षानंतर जे नॉलेज तुमच्याकडे आलेले असेल तर मग भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूट झाले, तिथे तुम्ही इझिली जॉबला लागू शकणार आहात. सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमची फक्त ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे, बाकी कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे. मग बघू शकताय, तुम्हाला जर याचे बुक पाहिजे असेल तर इथे मी प्रॉडक्ट लिस्टमध्ये टाकून देईल, तुम्ही याचा अभ्यास करू शकता. याचाच नाही, जर तुम्हाला समजा युनियन बँक झालं, बँक ऑफ बडोदा झालं, यामध्ये सुद्धा जर अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी पण हे आहेत. मग जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी, कम्प्युटर और सब्जेक्ट नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, म्हणजे टोटल तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी. आणि टोटल ड्युरेशन जे असणार आहे ते 90 मिनिटाचं इथे असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग बद्दल काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतर तुमची लोकल लँग्वेजची टेस्ट असणार आहे. ऑलरेडी तुम्ही 10वी 12वी जर मराठी भाषा तुमची असेल तर तुम्हाला ही टेस्ट द्यायची गरज नाही आहे. पण जे दुसऱ्या राज्यात नाही आहे किंवा जे शाळेत शिकलेले नाही आहे मराठी, त्यांच्यासाठी ही टेस्ट होणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करायचा असेल, समजा तुम्हाला रिझनिंग येत नसेल किंवा तुम्हाला क्वांटिटेटिव्ह याबद्दल नॉलेज पाहिजे असेल तर यासाठी पण जे बुक्स आहेत ते मी तुम्हाला इथे टॅग करून देईल. तुम्ही इझिली तुमचा अभ्यास सुरू करू शकताय. आजच मागवा, मग 5 ते 7 दिवस तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही इझिली अभ्यास करून ही एक्झाम क्रॅक करू शकताय. एक्झाम अवघड नसणार आहे, पण एवढं की अभ्यास तर तुम्हाला करावाच लागणार आहे. ओके. खाली स्क्रोल केल्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं त्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. यासाठी फी यांनी ठेवली आहे PWBD कॅन्डिडेटसाठी 400 प्लस GST. या तिन्हींसाठी एवढीच फी आहे, म्हणजे युनियन बँक असो किंवा मग बँक ऑफ इंडिया असो किंवा मग बँक ऑफ बडोदा असो, या तिघांसाठी सेम फी यांनी ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्ही SC ST आणि फिमेल आहात कुठल्याही कॅटेगरीतल्या तर 600 प्लस GST म्हणजे 708 रुपये. जनरल OBC आणि EWS साठी 800 प्लस GST म्हणजे 944 रुपये ते फी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे जे की सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे. आता अप्लाय कसं करायचं तर ही बघा, ही यांची वेबसाईट आहे. NAPS पोर्टलवरून आपण अप्लाय करू शकतोय. इथे बघा क्लिक हिअर, यावर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल की कशा प्रकारे अप्लाय करायचं, कशा प्रकारे अकाउंट क्रिएट करायचं NAPS पोर्टलवर. इथे बघा ही वेबसाईटची लिंक तुमच्या समोर ओपन होऊन जाते. इथे स्टुडंट आलेला आहे, मग तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल, कारण की तुम्ही जर या बँकांच्या वेळेस ऑलरेडी अप्लाय केलंय, इथे अकाउंट बनवलंय तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. नसेल तर तुम्हाला इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुमच्याकडे हे डॉक्युमेंट लागणार आहे, हे डॉक्युमेंट पाहिजे आणि DBTद्वारे पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची बँक आधारसोबत लिंक करून घ्यायची आहे. मग तुमचं डू यू हॅव डाटा टू एनरोल, यस माझ्याकडे डाटा आहे, हे डॉक्युमेंट आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कॅप्चा टाकून सेंड OTP करून OTP व्हेरीफाय करायचा आणि पूर्ण तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे, जो की मी तुम्हाला या इंडियन बँकेच्या भरतीमध्ये पूर्ण फॉर्म भरून दाखवला आहे. इंडियन बँकेच्या भरतीमध्ये कशा प्रकारे PDF आहे, फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. मग तुम्ही इझिली हा फॉर्म भरू शकणार आहात. तरी अडचण आली तर इंस्टाग्रामवर मला स्क्रीनशॉट पाठवा, कुठे फॉर्ममध्ये अडचण आली तर, किंवा कमेंट करा, मी तुम्हाला नक्की गायडन्स देईल. ओके.
पाहिजे असेल तर इथे बघा पैसे कसे मिळणार आहे त्याबद्दल माहिती आहे आणि क्लिक हिअर टू अप्लाय NAPS पोर्टल, तर याची पण लिंक आहे, इथून पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, तर सगळी माहिती तुम्हाला दिली आहे. भरती चांगली आहे, ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे, अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, 1 वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यातले देऊ शकत असाल अप्रेंटिसशिपसाठी, तर नक्की अप्लाय केलं पाहिजे. आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.